ताट बसायचं, डोकं असेल तर पदर घ्यायचं. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम. सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्. वंदे विद्यासागरम् वंदे सन्मती सागरम्. शीतल सागरम्. दोन्ही हात वर करून जयकारा द्यायचा. पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकराचार्य गुरुवर सन्मती सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य श्री शीतल सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणिराजों की आज के आनंद की. सत्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः. सदा ममात्मा विदधातु देवः. विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत. आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानीजनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे. दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे. अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवेजीव. देवता विषयासक्ता नारकः दुःख विवला ज्ञानहीनाच तिर्यंच्या धर्मयोग्याही मानवा. देवगतीतील प्रत्येक जीव हा विषयांच्यामध्ये आसक्त असतो. तो सम्यक दृष्टी असू दे अथवा मिथ्या दृष्टी असू दे. सम्यक दृष्टी जीव उदासीन रूपानं त्या विषयांचा भोग भोगत असतो आणि मिथ्यादृष्टी जीव हा त्याच्यामध्ये रतभाव गृद्धीपूर्वक त्या विषयांना भोगत असतो. सर्वार्थ सिद्धीमधले देव 33 सागर आयुष्य असतं. एक समय सुद्धा स्वाध्यायाशिवाय ते राहत नाहीत आणि पूर्वी झालेला स्वाध्याय कधी पुढं करत नाहीत. तरीसुद्धा ती केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं
ते ज्ञान थोडं आहे. पण एवढा स्वाध्याय केल्यानंतर सुद्धा त्या सर्वार्थ सिद्धीतल्या असंयमी देवांना गर्व येत नाही, अहंकार येत नाही, मीपणा येत नाही. पण आम्ही मनुष्यगतीतील जीव स्वतःला सम्यक दृष्टी समजावून घेत असताना, स्वतःसोबत सम्यक दर्शनाची संज्ञा पदवी लावून घेत असताना आम्ही 2, 4, 10, 20, 50 ग्रंथ वाचतो. त्यातलं थोडं नॉलेज आपल्याला होतं आणि ते थोडं नॉलेज झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता हे जगात माझ्या एवढं मोठं कोण नाहीच. परंतु आचार्य भगवंत विद्यासागर महाराज जी म्हणतात, जो कहता है खुद को सबसे बड़ा, जो कहता है सब खुद को सबसे बड़ा, वो अभी धर्म से बहुत दूर है खडा. तसा जो जीव असतो तो धर्मापासून फार लांब उभा राहिलेला असतो. म्हणजे 33 सागर एक समय सुद्धा व्यर्थ न घालवता स्वाध्याय करणाऱ्या त्या सम्यक दृष्टी देवाला असंयम अवस्थेत सुद्धा गर्व नसतो. म्हणून तो पुढल्या भावात नियमानं मोक्षाला जातो. देवता विषयासक्ता नारका दुःख विवला. नरगतीतले जे जीव असतात ते प्रत्येक समयाला दुःखीच असतात, कष्टीच असतात, वेदनेने सहितच असतात. त्यांना एक सुईच्या टोका एवढं नव्हे, केसाच्या टोका एवढं सुद्धा सुखाचा, ना शारीरिक ना मानसिक सुखाचा अनुभव होत नाही, एवढं दुःख असतं. असे दुःखी जीवन जगणारे सुद्धा नारकी 33 सागराविषयी उत्कृष्ट जीवन जगतात. पण तिथं सुद्धा 33 सागर जीवन जगत असताना जन्माचा पहिला अंतर्मुहूर्त आणि मृत्यूच्या अगोदरचा एक अंतर्मुहूर्त, हे 2 अंतर्मुहूर्त सोडले तर मधल्या काळात तिथं सुद्धा 7व्या नरकातला जीव बाकीच्या सगळा काळ सम्यक दृष्टी असू शकतो, होऊ शकतो. सम्यक दर्शन पालन करून म्हणजे प्राप्त करून शेवटपर्यंत त्याला सुरक्षित ठेवू शकतो. नरकात सुद्धा 33 सागरपर्यंत असं सांगितलं, 2 अंतर्मुहूर्त कमी. पण मनुष्य असा एक प्राणी आहे, त्याला सगळ्या सुविधा असतात तरी सुद्धा थोडं थोडं दुःख, थोडं थोडं संकट, थोडा कुठं तर मान कशाही जागा झाला तरी तो सम्यक्त्वाला सोडायला मागं पुढं बघत नाही. कारण तो स्वतःच्या प्रवृत्तीला स्वतःची वृत्ती म्हणजेच आगमाची प्रवृत्ती समजत असतो. आणि म्हणून त्या नारकी जीवामध्ये सुद्धा एवढं सम्यक दर्शन स्थिर राहू शकतं, अशा दुःखामध्ये सुद्धा. पण मनुष्यगतीतला जो जीव आहे तो वास्तविक ज्ञानाच्या अभावामुळं, मगाशी मूलाचारचा स्वाध्याय चालत असताना सूत्र उपसंपत, अर्थ उपसंपत आणि तदोभय उपसंपत असे 3 शब्द आलते. सूत्र उपसंपतचा अर्थ आहे शब्द, शब्दाचं ज्ञान. अर्थ उपसंपतचा अर्थ आहे त्याचा भाव, त्याचा अर्थ कळणं. आणि तदुभयचा अर्थ आहे सूत्रसहित, अर्थसहित सूत्राचं ज्ञान. हे तदुभय. आपण लोकांनी अर्थ आपल्या जैन धर्माचा सिद्धांताचा वेगळा काढला. जैन धर्मामध्ये केवळ दिगंबर रूप मोक्षाला निमित्त नाही, केवळ दिगंबरत्व स्वरूप मोक्षाला निमित्त नाही, तर दिगंबरत्व सहित दिगंबर रूप जे आहे ते मोक्षासाठी निमित्त आहे. म्हणजे रूप पण दिगंबर पाहिजे आणि स्वरूप पण दिगंबरत्व पाहिजे,
त्व याचा अर्थ तत्व, अर्थ. आणि ह्या दोन्हीला ज्यांनी सिद्ध केलेला आहे, साध्य केलेला आहे, प्राप्त केलेला आहे, असाच जीव सिद्धत्वाला, मोक्षाला जातो. आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या मनाला विचारायचं आहे. आम्ही साधू लोकांनी आमच्या मनाला विचारायचं आहे, रूप आणि स्वरूप आमचं एक रूप आहे का? आणि तुम्ही श्रावकांनी विचार करायचा आहे, किमान मंदिरात येताना तरी ज्या भावनेनं किंवा ज्या द्रव्यशुद्धीनं मी मंदिरात येतो, तेवढी तरी किमान माझी भावशुद्धी, किमान मंदिरापुरतं तरी, धर्मकार्यापुरतं तरी माझी सुरक्षित आहे का? बाकी तुमच्या औद्योगिक, प्रापंचिक, सांसारिक गोष्टीकडं आम्हाला जाण्याचं अधिकार. पण हिथं पण येऊन जर आमची मानसिक आणि भावनिक मलिनता असेल, आचार्य भगवंत सांगतात, साधू के साथ रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा, कम से कम संतोषी बनना सीखो. आणि त्या संतोषी शब्दाचा अर्थ श्रावकांनी आपल्याला पाहिजे तसा काढला आणि ते संतोषी माताचं रूप धारण केले. पण संतोषीचा अर्थ समाधानी. संतोषीचा अर्थ काय? समाधानी. आज ज्यांना आम्ही आमचे आराध्य मानतो ते गुरुच आहेत, त्या गोष्टीत समाधानी नाहीत. त्यांना अजून नको नको ते पाहिजे झाले. आणि मग आपण त्यांची आराधना करणारे आराधक कसे समाधानी असणार? आहे त्याच्यात समाधान राहिलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही समडोळीवाले सगळेजण त्याग करा आणि तुम्ही पण महाराज माताजी व्हा. तुमच्यासारखं गाव मिळायला फार पुण्य लागते आणि ते आमचं कमी आहे, त्यामुळे आम्ही कमी येतो इकडं पुण्य. पण किमान आहे ते सगळं त्याग करायचं राहू दे. निदान आहे तेवढ्यात समाधान मानून अजून जास्त काही मिळवण्यापेक्षा आहे त्याच्यात समाधानी मानून वेळ धर्माकडे देणं फार गरजेचं आहे. पण आम्ही ते देत नाही. कारण सगळ्यात जास्त आज तुम्ही बघा, सर्वसामान्य लोकांना विचारा, जे कधीही बस्तीकडे येत नाहीत, जे फार कमी बस्तीत येतात, त्या लोकांना विचारायचं तुम्ही समाधानी आहे की नाही? ते म्हणतात समाधानी आहे बाबा, काय नाही, शेतात जातोय, काम करतोय, खातोय, घरातून निवांत झोपतोय, मी समाधानी. जे मंदिरात येतात, स्वाध्याय करतात, अभिषेक किंवा साधू संगतीत असतात, त्या लोकांना विचारायचं अजून पोरग्याचं लग्न आहे, पोरग्याचं झाल्यानंतर नातवाचं आहे, नातवाचं झालं, 100 कारणं सांगतात. आणि ज्याला ज्ञान नाही तो काय म्हणतोय, माझं भाग्यात असेल तर ते पण होईल. पण धार्मिक माणूस भाग्याचं नावच काढत नाही. हे हाय करा लागलो की हेच आमचा धर्म आहे. म्हणजे केवळ द्रव्य श्रुतामध्ये आम्ही अडकलो, त्याच्या भाव श्रुतापर्यंत आपण गेलो नाही. त्यामुळं मंदिराच्या बाहेरची जी मनाची मलिनता आहे ती मंदिराच्या आत या लागली. जी सामाजिक जीवन जगताना जी मलिनता आहे ती आध्यात्मिक जीवन जगताना या लागलेली आहे. डॉक्टर ऑपरेशन हे बुद्धीनं करतो, आधार हाताचा असतो. तरीसुद्धा कितीही बुद्धिवान डॉक्टर असला तर आहे त्या कपड्यावर ऑपरेशन थिएटरवर जात नाही आणि ऑपरेशन करत नाही. तसं समडोळीवाल्यांनो, तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही कितीही विद्वान असा आणि तुम्ही कितीही परंपरेनं आध्यात्मिक असा, मंदिराच्या बाहेरची मलिनता मंदिराच्या बाहेर ठेवून जोपर्यंत तुम्ही मंदिराच्या आत शुद्ध अंतकरणानं, शुभ अंतकरणानं, मनानं आपण येणार नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन जीवन, ऑपरेशन मोक्षमार्ग, ऑपरेशन समाधान, ऑपरेशन सुख, ऑपरेशन शांती आमची कधीही यशस्वी होणार नाही. आणि ती फार महत्त्वाची. ती काही अपेक्षेनं तिथं नरकात सुद्धा
ती लोक एवढी दुःखी असताना ती जीव सम्यक दर्शन सुरक्षित ठेवले, पण आम्ही ठेवत नाही. ज्ञानहीनाचे त्रियांच्या परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती, परिपूर्ण संयमाची प्राप्ती, परिपूर्ण धर्माची प्राप्ती करण्याची योग्यता त्रियांच्या गतीमध्ये नसते, म्हणून त्याला अज्ञानी म्हणलं. 53 भाव आहेत जैन धर्मात, दर्शनात, स्वाध्यायात. त्याच्यात अज्ञान भाव 12व्या गुणस्थानापर्यंत सांगितलं. म्हणजे केवळ ज्ञान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सर आपण कोण आहे? अज्ञानीच आहे. पण 5-25 गाथा श्लोक पाठ काय झाले, 100-400 लोक पुढं बसून टाळी काय वाजवले, आम्हाला केवळ ज्ञान झाल्यागतच होते. आता खरं काय खोटं आहे? अरे बाबांनो, हे केवळ ज्ञानाचं वचन सांगत असताना त्या वचनावर श्रद्धा पाहिजे. 12व्या गुणस्थानापर्यंत भाव अपेक्षेनं ज्ञान अज्ञान आहे, कारण तिथं परिपूर्ण चारित्र्य नाही. मग जिथं परिपूर्ण चारित्र्य नाही, जिथं परिपूर्ण ज्ञान नाही, त्याला अज्ञान म्हणलं तर आम्ही शौक्षमिक ज्ञान आणि चारित्र्याचा अहंकार, गर्व कशासाठी आम्हाला पाहिजे? म्हणून त्याला ज्ञानहीनाचं त्रियंच्या. तिजूच्या मांडीवर बसलेलं बोरग आणि जरा मोठं झालं, काहीतरी यात्रेत मागा लागलं, त्याला तुम्ही नाही दिला तर तिजू ती काय करते? गाढवासारखं लोळते. त्याही तू काय म्हणणार? खरं खरं सांगायचं, काय म्हणणार? काय गाढवासारखं? आता ते तुझ्या जावचं बोरग, आता ते गाढव झालं, आता तुम्ही कोण झाला? कोण झाला? गाढवाची काकू. म्हणजे सजात येच की आम्ही पण गाढवच की. खरं आहे काय खोटं आहे? खरं आहे ना? तसं तिर्यंची गतीमध्ये अज्ञानी म्हटलं तसं आम्ही मनुष्य गतीमध्ये येऊन ज्ञान असून आम्हाला मायाचारी करायचं नाही, कपट करायचं नाही, चांगलं जीवन जगायचं आहे, सगळ्यांच्यावर प्रेमानं जगायचं आहे, सगळ्यांच्यावर आनंदानं जगायचं आहे, हे माहीत असून सुद्धा, हे वाचून सुद्धा आम्ही ईर्ष्या, मत्सर, द्वेष करायला लागलो. आणि साधू लोक 48 मिनिटापेक्षा जास्त जर ईर्ष्या, मत्सर आणि द्वेष ठेवले बापूदादा, तर त्यांचं गुणस्थान खाली येतं. प्रतिमाधारींनी जर 15 दिवसापेक्षा जास्त एकमेकांचा राग, द्वेष जर मनात ठेवला तर त्यांची 5वं गुणस्थान ते उतरतात. ह्याचं पहिला नॉलेज करून घ्या. नुसता पूजा कशानं करायची? पूजा कोणाची करायची? दुसऱ्यांची पूजा करण्याच्या नादात आपल्या स्वतःची पूजा आपण विसरायला लागलो. आणि सम्यक दृष्टीने 6 महिन्यापेक्षा जास्त जर स्वतःचा राग, द्वेष इतरांच्या बाबतीतला सुरक्षित ठेवला तर तो जीव मिथ्यात्व जातो. तो किती तपस्वी साधू असू दे, तो किती दानदातार श्रावक असू दे, किंवा किती स्वाध्याय करणारा प्रतिमाधारी असू दे, 6 महिन्यापेक्षा जास्त श्रावकांनी, व्रतींनी 15 दिवसापेक्षा जास्त आणि महाव्रतींनी 48 मिनिटापेक्षा जास्त आपल्या मनामध्ये राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार ठेवायचा नसतो. पण आज जगात हे बघायला मिळतंय का? हे तुमचं तुम्ही तुमच्या मनाला विचारा. म्हणून ते अज्ञानच आहे. 100 शून्य लिहा, पण 1 अंक नसेल तर त्या 100 शून्यांची किंमत शून्यच आहे. 1 शून्य लिहा, इकडे कुठलाही अंक लिहा, तेवढीच त्याची 10 पटीनं किंमत वाढत असते. 1 लिवला तर 10, 2 लिवला तर 20, 3 लिवला तर 30. तो अंक तुमच्या हातात आहे. शून्याची विचार करू नका. तसं मी किती धर्म करतोय, मी किती चारित्र्य करतोय, मी किती आचरण करतोय, मी किती बस्तीत जाऊन बसतोय, ह्याच्याबरोबर माझे परिणाम हा अंक जर त्या क्रियारूपी शून्यांच्या बरोबर असेल तरच त्याची किंमत वाढत असते, अन्यथा वाढत नाही. म्हणून
मनुष्यगतीत असून आम्ही अज्ञानीगत त्रियांच्यागत वागणं योग्य नाही. धर्म योग्याही मानवा, धर्म करण्यायोग्य एकमेव गती आहे. ती कोणती आहे? मनुष्यगती. तुम्हाला मिळाली आहे? बघा जरा गालावर मारून. जागृत आहात का? आहे आहे. त्याच्यात आणि उत्कृष्ट देश, उत्कृष्ट धर्म, उत्कृष्ट परिस्थिती, उत्कृष्ट देव, शास्त्र, गुरूंची सेवा आणि सानिध्य मिळणारं गाव. त्याच्यात आणि आचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपद देऊन 20व्या शतकात ज्यांनी धर्माची परंपरा सुरक्षित ठेवली, त्यांना कधीच अहंकार आला नाही 50 वर्ष धर्म करून. पण आम्हाला त्याचा अहंकार एवढा आहे, आम्ही सांगू शकत नाही. आम्ही कायमच आईबापाच्या नावावर जगत आलोय. त्यामुळं आम्ही दुसऱ्यांच्या कर्तृत्वावरच स्वतःचं अस्तित्व सांगणार, पण स्वतःच्या अस्तित्वाकडं आमचं कधी लक्ष असणार नाही. अशा समडोईसारख्या महान गावात कोणी जन्माला आलं, कोणी जन्म काढायला आला, म्हणजे सगळं इथंच आहे. आहे की नाही? किती आपण पुण्यवान आहे सांगा. ज्या शांतीसागर महाराजांना आचार्यपद समडोळीवाल्यांनी 100 वर्षापूर्वी दिला आणि पुढचा हजारो वर्षाचा इतिहास सुरक्षित ठेवला, त्यावेळेच्या लोकांना किती धर्मभावना पवित्र असतील, त्यावेळी त्या आचार्यशींचे भाव किती पवित्र असतील, त्यांनी धर्म किती सुरक्षित ठेवला. आम्हाला धर्म वाढवायचं राहू दे, आम्ही धर्म तरी सुरक्षित ठेवण्याचा, टिकवण्याचा तरी प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणून एकमेव मनुष्यगती अशी आहे, जी मनुष्यगती जंक्शन आहे. इथून निगोत नरक, त्रियंच, देव, मनुष्य आणि मोक्ष कुठेही आम्ही जाऊ शकतो, अशी एकमेव अवस्था आहे, एकमेव गती आहे, ती आहे मनुष्यगती. त्या मनुष्यगतीसंबंधी जेवढ्या श्रावकांना सांगणाऱ्या क्रिया, त्या सगळ्या करण्याची योग्यता तुमच्यात आहेत. साधूंना करण्यायोग्य सांगितलेल्या क्रिया करण्याची योग्यता आमच्या सगळ्यात आहेत. आम्हीही त्या क्रिया सगळ्या साधू लोक करतोय, तुम्हीही सगळ्या त्या क्रिया श्रावक लोक करता. पण खरोखर अंतरंगामध्ये परिणाम माझ्या साधुत्वाचे आहेत का, आणि तुमच्या श्रावकांचे ते परिणाम श्रावकासारखे आहेत का, याचं चिंतन करण्याची वेळ आज नक्की आलेली आहे. म्हणून व्यक्तिप्रेम धर्मात करण्यापेक्षा वस्तुव्यवस्थेवर प्रेम धर्मात करणारा जीव हा सम्यक दृष्टी असतो. कारण नामस्थापनेवर प्रेम करणारा जीव हा मिथ्या दृष्टी असतो. भावस्थापनेवर श्रद्धा करणारा जीव हा सम्यक दृष्टी असतो. म्हणून नावाच्या आणि व्यक्तीच्या मागं पडण्यापेक्षा कर्तृत्वाच्या, परिणामांच्या, भावनेच्या मागं लागणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही साधू लोकांनी साधू क्रियेबरोबर साधू परिणाम सुरक्षित ठेवणे, आणि तुम्ही श्रावक लोकांनी श्रावक क्रियेबरोबर श्रावकांचे परिणाम आणि कर्तव्य सुरक्षित ठेवणं आज गरजेचं आहे. ते जागृत करणं गरजेचं आहे. आमचेही तसे भाव जागृत राहू देत, सुरक्षित राहू देत. तुमचेही भाव तसे जागृत राहू देत, सुरक्षित राहू देत. आणि हे श्रावक आणि साधू हे दोन जे धर्मरथाची चाकं आहेत, ते अत्यंत संतुलन वृत्तीनं संतुलन ठेवून ह्या मोक्ष मार्गाने धर्मरूपी रस्त्यावर चालू देत. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.